ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये मातीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सीमावर्ती भागामध्ये अवकाळी पावसानं गारांसह जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं नागरिकांची तारांबळ। वकील असीम सरोदे यांचा युक्तिवाद, भावना दुखावल्यानंतर कॉल रेकॉर्डिंग सुरू केलं म्हणून हॅलो शब्द नाही। तपासात सहकार्य करतो म्हणणारा आरोपी पोलीस सुरक्षा असतानाही पळून गेला। मोबाईल हॅक झाला नव्हता, संभाषणादिवशी आरोपीच मोबाईल हाताळत होता। खटल्यासाठी आरोपीची सुरक्षितता महत्त्वाची, ती जेलमध्येच मिळेल। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम ठेवण्यात आलाय। कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणी 17 एप्रिलला तहकूब करण्यात आली आहे। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात आलंय। कार पोलीस ठाण्यामधील एफआयआर रद्द करण्यासाठीच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे। आज सोमवार शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे ठरलेला आहे। ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये अक्षरशः भूकंप आला आणि एकाच दिवसात भारतीय गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी बुडालेत। शेअर बाजारात मोठ्या घसरणीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम झालाय। शेअर बाजार कोसळल्यानं गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचं मूल्य झपाट्यानं कमी झालंय। गुंतवणूकदारांच्या काही लाख कोटींचा अक्षरशः चुराडा झालाय। अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबत सुद्धा अनिश्चितता आहे। यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे। व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि आर्थिक मंदीची शक्यता यामुळे बाजारात घसरण झाली आहे। जगभरातल्या देशांवर अमेरिकेनं टेरिफ लावलं। अमेरिकेनं चीनवर 34% तर चीननं सुद्धा अमेरिकेवर 34% टॅरिफ लावलं। अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध यामुळे सुरू झालंय। या व्यापार युद्धामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे। दरम्यान इतरही देशांमध्ये शेअर बाजारात पडझड झाली आहे, तेही पाहूयात। हाँगकाँगमध्ये 8.7% पडझड झाली आहे, तर जपानमध्ये सुद्धा 8% पडझड झाली आहे। सिंगापूरमध्ये 7.1%, ऑस्ट्रेलियामध्ये 6.3%, अमेरिकेत 6.1%, दक्षिण कोरियात 5.5%, चीनमध्ये तब्बल 12%, तर भारतात 4.25% आणि तैवानमध्ये 11%ची शेअर बाजारात पडझड झाली आहे। ट्रम्प टॅरिफमुळे जग मंदीच्या खाईत लोटलं जाऊ शकतं। बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार नवीन गुंतवणुकीस धजावणार नाहीत। विक्रीचा दबाव वाढला तर शेअरच्या किमती आणखी खाली येऊ शकतात। आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळेल। कंपन्यांचा नफा कमी झाल्यास कर्मचाऱ्यांची कपातही केली जाऊ शकते। यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे। शिवाय वस्तू आणि सेवांच्या किमती सुद्धा वाढू शकतात। दैनंदिन खर्चात वाढ होऊ शकते। आर्थिक अनिश्चिततेमुळे नागरिक खर्च कमी करतील। सरकारी उत्पन्नात घट होऊ शकते। शिवाय कर संकलन कमी झाल्यास सरकारला खर्च कमी करावा लागेल। सार्वजनिक सेवा कल्याणकारी योजनांवरच्या खर्चातही कपात करावी लागू शकते। या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी घटेल आणि त्यामुळे मंदीचा धोका वाढू शकतो। आता पाहूया 10च्या 25 बातम्या। ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये मातीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सीमावर्ती भागामध्ये अवकाळी पावसानं गारांसह जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं नागरिकांची तारांबळ। योजनेप्रमाणे दिव्यांगांचं मानधन थेट खात्यामध्ये जमा करा, निराधार योजनांचे पैसे खात्यामध्ये जमा करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। सायबर गुन्ह्याची उकल करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन। मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये सायबर लॅबचा समाविष्ट। अमेरिकेमध्ये एलॉन मस्क विरोधात संताप वाढला। टेस्ला कारच्या विक्रीमध्ये 13% घट, 3 वर्षातील सर्वात वाईट कामगिरी। माझे शो बुक माय शोवरून काढून टाकू नका, कुणाल कामराचं बुक माय शोला पत्र। माझे शो काढायचे असतील तर माझ्या प्रेक्षकांचे नंबर मला द्या, पत्राद्वारे मागणी। उद्योगमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीच्या पावस बस स्थानकाला अचानक भेट। सामंतांच्या अचानक भेटीमुळे अधिकाऱ्यांची धावपळ। बस स्थानकामध्ये स्वच्छता नसल्यानं सामंतांची नाराजी। चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम, पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, कर्जमाफीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त. जालन्यामध्ये ठाकरेंची शिवसेना कोकाटेंच्या विरोधात आक्रमक, माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेरमधील डॉक्टरला अटक, फरार डॉक्टरला रात्री नाशिकमधून अटक. नागपुरातील महिलांमधील एक्सावेअर कंपनीकडून कर्मचाऱ्यांकडून 4 ते 5 कोटींची फसवणूक, सोनेगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. रायगडच्या म्हसळा तालुक्यामधल्या घूममध्ये उपचाराविना घरी पाठवल्यानं शाळकरी मुलाचा मृत्यू, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप. चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर, अतिआवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडा, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. यवतमाळमध्ये तापमानाचा पारा चांगलाच भडकला, उन्हाचा पारा 42.4 अंशांवर, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगावात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद, येत्या 2 दिवसामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता. नागपुरातील नाग नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1927 कोटी रुपये मंजूर, मध्य आणि उत्तर झोनमधील सांडपाणी वाहिन्यांचे जाळे बसवण्यासाठी 1200 कोटींचा निधी वापरला जाणार.